नमस्कार. हसत खेळत केमिस्ट्री लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण या ठिकाणी अल्डिहाइड, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड्स हा चॅप्टर पाहत आहोत. आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये अल्डिहाइड्स, कीटोन अँड कार्बोक्सिलिक ऍसिड, त्या ठिकाणी व्हॉट आर द अल्डिहाइड, कीटोन अँड कार्बोक्सिलिक ऍसिड, देन द क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड, कीटोन अँड कार्बोक्सिलिक ऍसिड, जस्ट इंट्रोडक्शन पाहिलेलं आहे. इन अ सेकंड लेक्चर वी हॅव टू स्टडी the IUPAC nomenclature. First one, the IUPAC nomenclature of aldehyde. तर या ठिकाणी काय IUPAC nomenclature आपल्याला द्यायचं आहे. According to the IUPAC system, the name of aliphatic aldehyde is derived from the name of corresponding alkane by replacing ending E of alkane with a AL. तर त्या ठिकाणी काय, तर या ठिकाणी अल्डिहाइडचं आपण IUPAC नॉमेनक्लेचर देत असते वेळेस त्याचं कुठं डिराईव्ह केलेलं आहे किंवा कुठून घेतलेलं आहे, अल्केन पासून नाव घेतलेलं आहे. तर त्या ठिकाणी अल्केनचा जो ई आहे ALKANE, ई च्या ठिकाणी काय ठेवायचं आहे आपल्याला, AL एवढंच ठेवायचं आहे. तर त्या ठिकाणी अल्डिहाइड इज नेम्ड ॲज ए अल्केनॉल. तर त्यालाच आपण काय म्हणत असतो, अल्केनॉल असे म्हणत असतो. तर या ठिकाणी पहा, तर अल्केनचा ई च्या ठिकाणी काय AL आपण रिप्लेस केलेला आहे. त्याला काय म्हणतो, अल्केन इज कन्वर्टेड इनटू द अल्केनॉल. तर ई च्या ठिकाणी काय AL आपल्याला रिप्लेस करायचा आहे. HCHO त्या ठिकाणी H मीन्स वन कार्बन इज प्रेझेंट इन दिस कंपाऊंड. तर एक कार्बन जर प्रेझेंट असेल तर आपण काय म्हणत असतो, मिथेन म्हणत असतो. काय म्हणत असतो, मिथेन. तर या ठिकाणी आपल्याला अल्डिहाइडचा IUPAC नॉमेनक्लेचर द्यायचा आहे. म्हणजे एक कार्बन प्रेझेंट असेल तर मिथेन METHANE. तर आपण IUPAC नॉमेनक्लेचर पाहते वेळेस काय म्हणलेलं आहे, ई च्या ठिकाणी AL रिप्लेस करायचा आहे. तर वन कार्बन इज प्रेझेंट अँड CHO ग्रुप इज प्रेझेंट, देन इट इज ए aldehyde and aldehyde. The one carbon is means methane. मिथेनच्या ठिकाणी काय ई च्या ठिकाणी AL रिप्लेस करायचा आहे. म्हणजेच काय म्हणता येईल आपल्याला, मिथेनॉल. सेकंड वन इज द CH3CHO means two carbons are present. That compounds are called इथेन. म्हणजेच त्या ठिकाणी इथेनच्या ठिकाणी ई च्या ठिकाणी काय करायचं आहे, AL रिप्लेस करायचा आहे, इथेनॉल. देन CH3CH2CHO means it is a 3 carbon compound, that is the propane. means propane च्या ठिकाणी ई च्या ठिकाणी AL रिप्लेस केल्यानंतर काय येईल, प्रोपेनॉल. फोर्थ वन CH3CH2CH2CHO means it is a 4 carbon compound, that's why it is a butanol. Next one CH3CH double bond CHCHO, that is the हा काय आहे, अल्किन आहे. मीन्स कार्बन कार्बन डबल बॉन्ड जर प्रेझेंट असेल तर अल्किन. अल्किनच्या ठिकाणी आपल्याला नंबरिंग इकडून द्यावी लागेल, 1 2 3 4. आणि या ठिकाणी दुसऱ्या कार्बन वरती काय आहे, डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. म्हणजे या ठिकाणी चार कार्बनचे म्हणजेच काय ब्युटेन असेल, आणि दुसऱ्या कार्बन वरती डबल बॉन्ड म्हणून या ठिकाणी ब्यूटूइन म्हणजेच 2 ब्युटीन म्हणतो आपण. त्या ठिकाणी ई च्या ठिकाणी काय करायचं आहे, रिप्लेस AL करायचं आहे. मीन्स ब्यूटूइनॉल मीन्स 2 ब्युटिनॉल. हा कंपाऊंडचा काय IUPAC नॉमेनक्लेचर आहे. नेक्स्ट वन इज दी 1 2 3 4 5 कार्बन कंपाऊंड अँड दॅट कंपाऊंड कंटेन CHO. 5 कार्बनचा कंपाऊंड आहे आणि त्या ठिकाणी एक CHO ग्रुप प्रेझेंट आहे. म्हणजेच काय अल्डिहाइड आहे. म्हणजेच आपण त्याला काय नाव देता येईल, पेंटेन. म्हणजेच काय पेंटेनॉल. ई च्या ठिकाणी काय करायचं आहे, AL रिप्लेस करायचं आहे. म्हणजेच काय नाव येईल, पेंटेनॉल. नेक्स्ट वन CHO म्हणजेच काय, या ठिकाणी 2 अल्डिहाइड ग्रुप प्रेझेंट आहे त्या कंपाऊंड मध्ये. म्हणजेच 2 कार्बन आहेत. 2 कार्बन म्हणजेच अल्केन मध्ये आपण त्याला काय म्हणतो, इथेन म्हणतो. आणि या ठिकाणी ई काय करायचं आहे, रिटेन करायचं आहे. काय करायचं आहे, ई रिटेन करायचं आहे, इथेन डायल. म्हणजे डायल म्हणजे काय, जर 2 CHO ग्रुप प्रेझेंट असतील तर जशाच तसं अल्केनचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर त्या ठिकाणी डायल हा DIAL हा काय करायचा आहे, रिप्लेस करायचा आहे. म्हणजे त्याचं नाव काय असेल, इथेन डायल.
some example we have to know. Again, CH3 CH CH2 CH2 CHO आणि या ठिकाणी काय CH3 अटॅच झालेलं आहे. तर आपल्याला काय IUPAC नॉमेनक्लेचर नुसार नाव द्यायचं आहे. तर या ठिकाणी पहा, दी नंबरिंग टू दी लॉंगेस्ट चेन ला नंबरिंग द्यायचं आहे. नंबरिंग देत असते वेळेस काय CHO ग्रुप इथं प्रेझेंट असल्यामुळे ह्या कार्बनला काय फर्स्ट नंबर द्यायचा आहे. 1 1 2 3 4 5 हा हे लॉंगेस्ट चेन झाली. त्यानंतर काय करायचं, फाइंड आउट दी सबस्टिट्यूएंट्स विच आर प्रेझेंट ऑन ए लॉंगेस्ट चेन वरती सबस्टिट्यूएंट प्रेझेंट आहे हे फाइंड आउट करायचं आहे. द मिथिल ग्रुप इज अटॅच्ड टू कार्बन नंबर 4. 4 कार्बनला काय मिथिल ग्रुप अटॅच झालेला आहे. म्हणजे त्याचं नाव काय आहे 4 मिथिल पेंटेनॉल. तर त्या ठिकाणी काय ना 4 methyl pentanol. 4 methyl means methyl group is present on a 4th carbon atom and the longest chain is 5 carbon chain. That's why it is called a pentanol. The name of compound is 4 methyl pentanol. CH2 CH CH CH2 CHO then CH3 Br. तर या ठिकाणी फाइंड आउट दी लॉंगेस्ट चेन आपल्याला पाहायची आहे. तर लॉंगेस्ट चेन ही आहे. देन गिव दी नंबरिंग टू दी लॉंगेस्ट चेन बट द CHO ग्रुप शुड गेट दी मिनिमम नंबर. म्हणजेच काय आपल्याला काय करावं लागेल, CHO ग्रुपला फर्स्ट नंबर द्यावा लागेल. 1 2 3 4 5 6 कार्बन. म्हणजे या लॉंगेस्ट चेन मध्ये काय 6 कार्बन प्रेझेंट आहेत. 6 कार्बन मध्ये 2 ग्रुप काय झालेले आहेत इथं या ठिकाणी रिप्लेस आहेत, प्रेझेंट आहेत. तर या ठिकाणी कुठले कुठले ग्रुप प्रेझेंट आहेत, तर 1 इज मिथिल ग्रुप इज अटॅच्ड टू 4th कार्बन ॲटम. मिथिल ग्रुप काय 4th कार्बन ॲटमला अटॅच झालेला आहे. अँड द Br ग्रुप मीन्स ब्रोमिन ॲटम इज अटॅच्ड टू दी कार्बन नंबर 3. तर एक 4थ्या कार्बनला मिथिल ग्रुप अटॅच आहे आणि 3ऱ्या कार्बनला काय Br मीन्स ब्रोमिन ॲटम अटॅच आहे. म्हणजेच या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला 3 ब्रोमो, 3ऱ्या कार्बनवरती Br प्रेझेंट असल्यामुळे 3 ब्रोमो 4 मिथिल हेक्झेनॉल. काय 3 ब्रोमो 4 मिथिल हेक्झेनॉल इज द नेम ऑफ द कंपाउंड. नेक्स्ट एक्झाम्पल CH3 CHO आणि या ठिकाणी त्या कार्बनला काय 2 आणखी ग्रुप अटॅच आहेत. तर कुठले कुठले आहेत CH3 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 CHO. तर आपल्याला लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करावी लागेल. हा अल्डिहाइड ग्रुप असल्यामुळे अल्डिहाइड कंपाउंड असल्यामुळे CHO इज 1 2 3 मीन्स 3 कार्बन चेन आहे. त्यानंतर 1 CH3 अँड अनदर CH3 मीन्स 2 मिथिल ग्रुप्स आर अटॅच्ड टू ए सेकंड कार्बन ॲटम. 2 मिथिल ग्रुप काय सेकंड कार्बनला अटॅच झालेले आहेत. म्हणून त्याचं नाव काय 2,2 डायमिथिल प्रोपेनॉल इज द नेम ऑफ द गिवन कंपाउंड. तर काय 2 मिथिल ग्रुप सेकंड कार्बन वरती प्रेझेंट असल्यामुळे 2,2. आता इथं डाय काय घ्यायचं 2 मिथिल ग्रुप्स आर प्रेझेंट ऑन ए सेम कार्बन ॲटम. तर एका कार्बन वरती काय 2 मिथिल ग्रुप प्रेझेंट असल्यामुळे इट इज ए डाय. कुठले मिथिल ग्रुप. म्हणजेच काय 2,2 डायमिथिल प्रोपेनॉल इज द नेम ऑफ द कंपाउंड. वन इज द. तर या ठिकाणी एक बेंझिन रिंग, 2 बेंझिन रिंग मीन्स बेंझिन रिंग एकमेकाला अटॅच झालेले आहेत. अँड CHO ग्रुप इज प्रेझेंट ऑन ए बेंझिन रिंग. तर या ठिकाणी बेंझिन रिंग वरती काय CHO ग्रुप प्रेझेंट आहे म्हणून त्याला काय म्हणतात नॅफ्थॅलिन कार्बाल्डिहाइड. तर काय म्हणलेलं आहे नॅफ्थॅलिन कार्बाल्डिहाइड is the name of the given compound. And second example is the CHO group is directly attached to a benzene ring and the name of that compound is benzene 1,2 dicarbaldehyde. म्हणजे फर्स्ट कार्बन सेकंड कार्बन दोन फर्स्ट आणि सेकंड कार्बन वरती काय CHO ग्रुप प्रेझेंट असल्यामुळे 1,2 dicarbaldehyde is the name of the given compound. Next example, the benzene ring is attached with a CHO and OCH3 group and also OH group. तर या ठिकाणी काय बेंझिन रिंगला काय CHO OCH3 आणि OH हा 3 ग्रुप अटॅच झालेले आहेत. हा CHO ग्रुप
असल्यामुळे या ठिकाणी 1 2 3 4 अशी नंबरिंग द्यावी लागेल. देन तर त्या ठिकाणी फोर्थ कार्बनवरती OH ग्रुप आहे आणि थर्ड कार्बनवरती OCH3 ग्रुप आहे. तर फोर्थ कार्बन म्हणजेच काय, या ठिकाणी फोर्थ कार्बनवरती हायड्रॉक्सिल ग्रुप आणि मिथॉक्सी ग्रुप दोन ग्रुप प्रेझेंट आहेत. परंतु हायड्रॉक्सिल मीन्स H फर्स्ट म्हणजे अल्फाबेटिकली काय हायड्रॉक्सिल H येईल, त्यानंतर मिथॉक्सिल येईल. म्हणजे त्या ठिकाणी काय 4 hydroxy 3 methoxy benzaldehyde is the name of the compound. Next example, the benzene ring is attached with CH2CHO. तर त्या ठिकाणी काय CH2CHO आणि बेन्झीन रिंग अटॅचमेंट आहे. तर या ठिकाणी फर्स्ट कार्बन सेकंड कार्बन, त्या सेकंड कार्बनला काय बेन्झीन रिंग अटॅच आहे म्हणून काय म्हणलेलं आहे या ठिकाणी 2 फिनिल इथेनॉल. एक दोन कार्बन म्हणजे इथेन, इथेनच्या ठिकाणी AL E च्या ठिकाणी काय AL रिप्लेस करायचं आहे आणि दुसऱ्या कार्बनवरती फिनिल ग्रुप प्रेझेंट असल्यामुळे 2 फिनिल इथेनॉल इज द नेम ऑफ कंपाउंड. Next example, CH3CHO is directly attached to a benzene ring. तर या ठिकाणी काय CHO ला फर्स्ट नंबर द्यायचा आहे, त्यानंतर नंबरिंग दिलेले आहे 1 2 3 4 कार्बन. फोर्थ कार्बनवरती मिथिल ग्रुप प्रेझेंट आहे. दॅट्स वाय 4 मिथिल बेन्झाल्डिहाइड इज द नेम ऑफ ए गिवन कंपाउंड. नेक्स्ट एक्झाम्पल, CH2CHO आणि ह्या कार्बनवरती काय एक साइडला OH ग्रुप आणि दुसऱ्या साइडला काय फिनिल ग्रुप अटॅच झालेला आहे म्हणून याचं नाव काय असणार आहे 1 2 3 हे नंबरिंग द्यायचे आहे. तिसऱ्या कार्बनवरती OH ग्रुप आणि फिनिल ग्रुप प्रेझेंट आहे. दॅट्स वाय इट इज द 3 हायड्रॉक्सी 3 फिनिल प्रोपेनॉल इज द IUPAC नेम ऑफ ए गिवन कंपाउंड. The benzene ring is attached with a CHO and next one is COOH. तर या ठिकाणी CHO आणि COOH हे दोन फंक्शनल ग्रुप अटॅच आहेत बेन्झीन रिंगला. दॅट्स वाय या ठिकाणी आपल्याला नाव देत असतेवेळेस काय करावं लागेल CHO इज ए फॉर्मिल ग्रुप. तर या ठिकाणी COOH ग्रुप आहे तरी त्या ठिकाणी काय CHO इज ए फॉर्मिल ग्रुप अँड द नेम ऑफ कंपाउंड इज ए 3 फॉर्मिल बेंझोइक acid is the IUPAC name of a compound. Next one CHO cyclohexane. तर त्या ठिकाणी काय इट इज ए सायक्लोहेक्झेन. या ठिकाणी 1 2 3 4 5 6 कार्बन रिंग आहे आणि इट इज ए aliphatic रिंग आहे. या ठिकाणी काय aliphatic रिंग आहे and that ring contains the CHO group. That's why it is called a cyclohexane carbaldehyde is the IUPAC name of a given compound. IUPAC nomenclature of ketone. आता IUPAC nomenclature of ketone मध्ये काय करायचं आहे according to IUPAC system the name of aliphatic ketone is derived from a name of a corresponding alkene. म्हणजे name of aliphatic ketone is derived from a name of corresponding alkene by replacing E of alkene with ONE. म्हणजे काय अल्केनच्या E च्या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला ONE हा रिप्लेस करायचा आहे. कीटोन इज नेम्ड ॲज ए अल्कॅनोन. म्हणजेच काय कीटोनला आपण काय म्हणत असतो अल्कॅनोन म्हणत असतो. जसे की अल्केनचा ई च्या ठिकाणी काय करायचं आहे ONE रिप्लेस करायचा आहे. अल्केन इज कन्वर्टेड इनटू द अल्कॅनोन. तर त्या ठिकाणी काय अल्कॅनोन असे आपण काय म्हणत असतो कीटोनला म्हणत असतो. आता काही रूल दिलेले आहेत. द लॉंगेस्ट चेन ऑफ कार्बन ॲटम कंटेनिंग the ketonic carbonyl group is numbered from the end closer to the carbonyl carbon. म्हणजेच काय we have to find out the longest chain. म्हणजेच longest chain find out करायचं आहे. then give the numbering to the longest chain. while giving the number the C double bond O group should get the minimum number. म्हणजेच काय कार्बोनिल कार्बन हा कमीत कमी नंबर घेतला पाहिजे किंवा त्याला कमीत कमी नंबर आला पाहिजे. सेकंड वन इज when two carbonyl groups are present then ending E of alkane is retained and the suffix dione is added. म्हणजे जर समजा दोन कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट असतील रिंग मध्ये
आपल्या कंपाऊंड मध्ये. देन ई ऑफ अल्केन इज रिटेन्ड, म्हणजे अल्केनचा ई जशाच तसा ठेवायचा. अँड वी हॅव टू सफिक्स दी डाय, म्हणजे 2 ONE, डायोन वी हॅव टू ऍड आफ्टर दी अल्केन. Next, when ketonic carbonyl is a lower priority group, it is named as a ऑक्सो. जर समजा लोअर प्रायोरिटी ग्रुप असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय ऑक्सो म्हणून घ्यायचं आहे. देन इन alicyclic ketones the carbonyl carbon is numbered as 1. alicyclic ketone असेल the carbonyl carbon is numbered as a 1 and the ending E of parent alkane is replaced by ONE, that is the alkanone. तर हे काही रूल्स आहेत लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करणे आणि त्याचबरोबर लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केल्यानंतर कार्बोनिल कार्बन आहे त्याला काय कमीत कमी नंबर आला पाहिजे. सेकंड रूल मध्ये सांगितलेलं आहे की जर समजा कार्बोनिल म्हणजे C डबल बॉन्ड O ग्रुप जर 2 प्रेझेंट असतील त्यावेळेस काय करायचं आहे अल्केनचा ई रिटेन करायचा आहे. म्हणजे अल्केनला अल्केन जशाच तसं लिहून त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला डायोने डायोन असं काय करायचं आहे ऍड करायचं आहे. जर केटोनिक कार्बोनिल इज लोअर प्रायोरिटीचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय C डबल बॉन्ड O प्रेझेंट असेल तर ऑक्सो म्हणून यूज करायचा आहे. अशा पद्धतीने काय रूल्स दिलेले आहेत. आता नेमिंग ऑफ कीटोन. तर आता CH3COCH3 म्हणजेच काय 3 कार्बन आहेत. 3 कार्बन म्हणजेच काय प्रोपेन असेल. प्रोपेनलाच आपल्याला E च्या ठिकाणी काय करायचं आहे ONE ऍड करायचा आहे. म्हणजेच काय त्याचं नाव प्रोपॅनोन. नेक्स्ट वन आहे CH3COCH2CH3 म्हणजेच काय या ठिकाणी 4 कार्बन आहेत. C डबल बॉन्ड O ग्रुप प्रेझेंट आहे आणि त्या ठिकाणी नंबरिंग द्यावं लागते आपल्याला कारण की या ठिकाणी CH3COCH2CH3 हे अशा पद्धतीने काय या ठिकाणी कार्बन आहेत म्हणून या ठिकाणी C डबल बॉन्ड O हा कमीत कमी नंबर आला पाहिजे. इकडून दिलं तर 1 2 3 4 येईल आणि इकडून दिलं तर 1 2 3 नंबर येईल. म्हणजेच कमीत कमी नंबर काय इकडून दिलं तरी येईल. त्यालाच काय म्हणतो आपण दुसऱ्या कार्बन वरती काय दुसरा कार्बन नंबर जो आहे तो C डबल बॉन्ड O चा असल्यामुळे ब्यूटेन 2ONE. तर या ठिकाणी काय ब्यूटेन 2ONE E च्या ठिकाणी काय करायचं ONE रिप्लेस केलेला आहे. ब्यूटॅनोन 2 ब्यूटॅनोन इज द नेम ऑफ ए गिवन कंपाउंड. नेक्स्ट CH3COCH2CH2CH3. then we have to select the longest chain select केलेले आहे. then give the numbering to the longest chain but the C double bond O group should get the minimum number. तर C डबल बॉन्ड O ग्रुप कमीत कमी नंबर आला पाहिजे म्हणून आपल्याला काय इकडून नंबरिंग द्यावी लागेल 1 2 3 4 5. that is the pentane 2ONE means 2 pentanone is the name of a given compound. Next one CH3 CH2 CO CH2 CH3 is the compound. then give the find out the longest chain एकच आहे त्यामुळे हीच असणार. त्यानंतर give the numbering to the longest chain ला नंबरिंग द्यायचं आहे परंतु या ठिकाणी C डबल बॉन्ड O कमीत कमी नंबर आला पाहिजे. आपण इकडून जरी दिलं तरी तिसराच येतं आणि इकडून जरी दिलं नंबरिंग तरी थर्ड नंबरच येतं म्हणून कुठल्याही साईडने दिलं तर काही फरक पडणार नाही. तर या ठिकाणी काय 1 2 3 4 5 कार्बनची चेन आहे. त्यानंतर 5 कार्बन मीन्स काय पेंटेन असेल. E च्या ठिकाणी ONE रिप्लेस करायचा आहे. ONE रिप्लेस केलेला आहे आणि C डबल बॉन्ड O कुठला कार्बन आहे तिसऱ्या कार्बनवरती असल्यामुळे त्या ठिकाणी काय पेंटेन 3ONE means 3 pentanone is the name of a given compounds. Next CH3 CH CH3 then या ठिकाणी CH3O CH3 म्हणजे C डबल बॉन्ड O हा ग्रुप प्रेझेंट आहे म्हणजे काय कीटोन असणार. तर त्यानंतर गिव द नंबरिंग टू दी लॉंगेस्ट चेन. आता आपण लॉंगेस्ट चेन फाइंड आउट केलेले आहे 1 2 3 4 5 नंबरिंग त्या ठिकाणी नंबरिंग द्यायचं आहे. नंबरिंग देत असते वेळेस काय तर C डबल बॉन्ड O should get the minimum number. तर या ठिकाणी काय C डबल बॉन्ड O ला कमीत कमी नंबर आला पाहिजे अशा पद्धतीने नंबरिंग द्यायचे आहे. 1 2 3 4 5 कार्बन आहे. त्यानंतर CH3
आणि CH3 दोन मिथिल ग्रुप प्रेझेंट आहेत. The two methyl groups are present on a second and fourth carbon atom. सेकंड आणि फोर्थ कार्बन ॲटम वरती काय दोन मिथिल ग्रुप प्रेझेंट आहेत, म्हणून याला काय म्हणलेलं आहे 2,4 डायमिथिल पेंटेन 3ONe. तर या ठिकाणी 2,4 means two methyl groups are present on a second and fourth carbon atom, that is the 2,4 dimethyl पेंटेन. 5 कार्बनची चेन असल्यामुळे पेंटेन ईच्या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला ONe रिप्लेस करायचं आहे, बट द कार्बन इज ॲट ए थर्ड कार नंबर, दॅट्स वाय इट इज 3ONe means 2,4 dimethyl pentane 3ONe म्हणजे 3 pentanone is the name of compound. C डबल बॉन्ड O CH, C डबल बॉन्ड O CH3 आणि या ठिकाणी काय एक मिथिल ग्रुप प्रेझेंट आहे. Then select the longest chain select केलेली आहे. Then give the numbering to the longest chain, but the C double bond O should get the minimum number. म्हणून आपण काय केलेलं आहे या साइडने नंबरिंग दिलेले आहे 1 2 3 4 5 अशा पद्धतीने नंबरिंग दिलेली आहे. अँड वन मिथिल ग्रुप इज प्रेझेंट ऑन ए फोर्थ कार्बन ॲटम. या ठिकाणी काय फोर्थ कार्बन ॲटम वरती काय एक मिथिल ग्रुप प्रेझेंट आहे. तर याचं नाव काय असणार आहे तर 4 मिथिल पेंटेन 3 3ONe. तर या ठिकाणी काय पेंटेन 3 2ONe. तर या ठिकाणी पहा तिसऱ्या कार्बनवरती डबल बॉन्ड असल्यामुळे 3 आणि दुसऱ्या कार्बनवरती कार्बन काय C डबल बॉन्ड असल्यामुळे 2ONe म्हणजेच काय 4 मिथिल पेंट 3 2ONe is the name of a given compound. Next CH3 COCH CH3 then CH3. तर select the longest chain select करायची आपल्याला. longest chain पाहिलेले आहे CH3 CO CH CH3. then give the numbering to the longest chain ला numbering द्यायचं 1 2 3 4. then find out the substituent. The CH3 that is the methyl group is present on a third carbon atom. Then the name of compound is 3-methyl butane 2ONe means 3-methyl 2-butanone is the example of. Next example benzene ring C double bond O CH3. तर या ठिकाणी काय बेंझिन रिंग आहे आणि त्यानंतर C डबल बॉन्ड CH3 means CH3 C डबल बॉन्ड O आणि ह्या कार्बनला काय बेंझिन रिंग अटॅच आहे, म्हणून याला काय म्हणतात 1 फिनिल इथेन 1 ONe 1 फिनिल इथेन 1 ONe. तर या ठिकाणी काय फिनिल इज प्रेझेंट ऑन ए फर्स्ट कार्बन ॲटम. फर्स्ट कार्बन ॲटम वरती फिनिल ग्रुप प्रेझेंट आहे आणि याचं नाव काय असेल 1 phenyl ethane 1 ONe is the name of a given compound. Second example तर या ठिकाणी सुद्धा फर्स्ट C डबल बॉन्ड O याला नंबरिंग फर्स्ट द्यावी लागेल आपल्याला, म्हणून फर्स्ट कार्बन वरती काय फिनिल ग्रुप प्रेझेंट आहे 1 phenyl propane 1 ONe is the name of given compound. एक्झाम्पल बेंझिन रिंग दोन बेंझिन रिंगला काय एक C डबल बॉन्ड O ग्रुप हा अटॅच झालेला आहे. तर या ठिकाणी बेंझोफिनोन इज द नेम ऑफ ए गिवन कंपाऊंड. सेकंड वन CH3 C डबल बॉन्ड O CH2 आणि त्याला काय बेंझिन रिंग मीन्स फिनिल ग्रुप अटॅच झालेला आहे. गिव्ह द नंबरिंग टू द लॉंगेस्ट चेन 1 2 3 4 चार नंबर दिलेले आहे. त्यानंतर द फिनिल ग्रुप इज प्रेझेंट ऑन ए फोर्थ कार्बन ॲटम, दॅट्स वाय 4 phenyl butane 2ONe म्हणजे काय 4 phenyl 2-butanone is the name of a given compound. तर अशा पद्धतीने आपण काय काही
IUPAC नॉमेनक्लेचर म्हणजे एक्झाम्पल पाहिलेले आहेत अल्डेहाइड आणि कीटोनचे IUPAC नॉमेनक्लेचर आणि कसे द्यायचं, त्यानंतर त्याचे रूल पाहिलेले आहेत, त्यानंतर एक्झाम्पल घेतलेले आहेत आणि त्याला आपण काय नाव सुद्धा देऊन पाहिलेले आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.